नमस्कार, रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण दिवाळी फराळसाठी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त डाएट चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल किंवा नसाल तरीही लहान मोठे सर्वांसाठी हा चिवडा अतिशय पौष्टिक आहे। याच्यामध्ये तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत असा हा चिवडा होतो। तर याच्यासाठीचा चटपटीत मसालाही मी घरीच बनवलेला आहे, तेही मी पुढे सांगणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच रेसिपीज पाहता येतील। तर आपण पहिले इथं बघू शकता तुम्ही, मी तर अर्धा किलो हे डाएट चिवड्याचे पोहे आणलेले आहेत। हे हल्ली बाजारात इझिली अवेलेबल आहेत। जर नसेल तर हे आपण घरीही बनवू शकतो। तर थोडेसे पांढरट असतात, हे तुम्ही बघू शकता इथं। आणि आपण जे भाजके पोहे आणतो ते थोडेसे लालसर असतात, तसे हे पांढरे असतात। तर हे जे पोहे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहेत, कारण बऱ्याचदा याच्यामध्ये चुरा झालेला असतो किंवा मग या पोह्यांची थोडी थोडी पावडर झालेली असते, तर ती खाली पडते आणि काही इम्प्युरिटीज असल्यास, कुठे कसपट असलं एखादं, तर तेही काढून टाकायचं आणि छान असं याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर इथं मी सगळे पोहे अगदी छान असे चाळून, तर मी याला 2 भागामध्ये डिवाइड केले, म्हणजे पाव पाव किलोमध्ये। तर मी इथं 2 प्रकारचे चिवडे बनवणार आहे म्हणून। तर आता आपण पहिले एक चिवडा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथं मी काय काय घेतलं आहे, तर इथं मी पाववाटी शेंगदाणे घेतलेत, पाववाटी डाळे घेतलेत, तसंच पाववाटी घेतलेलं आहे सुकं खोबरं, अगदी पातळ काप करून घेतलेत, पाववाटी काजू, पाववाटी बदाम, नंतर कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक मूठभर, आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तसंच इथं मी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, म्हणजेच भोपळ्याच्या बिया, आणि सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाची जी बिया असतात त्या। तसंच इथं मी घेतलेलं आहे मीठ। तर मीठ एवढं जास्त का घेतलं आहे असं वाटेल तुम्हाला, कारण पाव किलो चिवड्याला तर एवढं मीठ लागत नाही। तर आपण या मिठामध्ये सगळे जिन्नस भाजून घेणार आहे, कारण आपण इथं तेलाचा वापर अजिबात करत नाही। तर कसं भाजायचं तेही बघूयात। तर कढईमध्ये कमी गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये हे सगळं मीठ घालून घ्यायचं आणि 1-2-3 मिनटं छान असं मीठ गरम होऊ द्यायचं। आणि नंतर हे पोहे ऑलरेडी भाजलेलेच आहेत, पण तरीही हलकेसे कुरकुरीत व्हावे आणि त्याला मीठ थोडंसं लागावं, म्हणजे टेस्ट छान येते, म्हणून आपण हे थोडे थोडे घालून या मिठामध्ये भाजून घेणार आहे। तर कमी गॅसवरच भाजायचं आहे इथं, अगदी फुल गॅस करायची गरज नाही आहे। तर कमी गॅसवरच याला छान असं परतून घेऊयात। तर एक साधारणपणे 2 मिनटं फक्त परतवायचं आहे, याचा कलर चेंज करायचा नाही। फक्त कुरकुरीत होतात, तुम्ही बघू शकता हातानेही इझिली चुरडले जात आहेत हे। आता हे आपण काढून घेऊयात। तर काढण्यासाठी काय करायचं, एक चाळण घ्यायची, चाळणीमध्ये हे ओतायचे आणि चाळून घ्यायचे, म्हणजे मग त्याच्यातलं जे मीठ आहे ते सगळं खाली पडतं आणि चिवडा जो आहे आपला डाएट चिवडा तो अगदी स्वच्छ असा होतो। तर एक्स्ट्राचं मीठ सगळं खाली पडलेलं आहे आणि चिवडा बघू शकता छान फुललेला आहे आणि छान कुरकुरीत झालेला आहे। तर इथं तुम्ही जे हे जे मीठ आहे हेच आपल्याला रिपीट वापरत राहायचं आहे। तर चाळून घेतलेलं मीठच परत कढईमध्ये घालायचं आणि नंतर उरलेले जिन्नस आहेत तेही आपण याच्यामध्येच भाजणार आहोत। तर हा चिवडा जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर काय करायचं, आपले जे रेग्युलर पोहे असतात ते मिठामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं भाजले तर ते असेच छान फुलतात आणि त्याचाही चिवडा तुम्ही बनवू शकता। तर हा दुसरा राहिलेला चिवडाही मी छान असा भाजून घेतलेला आहे, 1-2 मिनटं फक्त परतला आहे, कुरकुरीत करून घेतला आहे, तोही चाळून घेऊयात। त्याच्यातलं मीठ जे आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे। तर इथं आपला सगळा चिवडा जो आहे तो प्रॉपर अगदी पोहे सगळे भाजून झालेले आहेत। आता नंतर मीठ ते परत कढईमध्ये घालूयात आणि आता जे आपण त्याच्यामध्ये जिन्नस घालणार आहे ते भाजून घेऊयात। तर पहिले इथं पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही साल तडकेपर्यंत भाजायचे आहेत। तर जास्त वेळ लागत नाही, कारण मीठही गरम असतं, त्यामुळं 1-2 मिनटात छान असे भाजले जातात। तर तुम्ही इथं बघू शकता सालं जी आहेत शेंगदाण्याची ती तडकायला सुरुवात झालेली आहे। तर आता ही चांगली तडकली की लगेच काढून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं, मीठ पण जे आहे ते याच्यामध्ये छान मुरलं जातं आणि टेस्ट खूप छान येते आणि कुरकुरीत होतात एकदम। तर इथं शेंगदाणे भाजले गेलेले आहेत, तेही चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि छान असे चाळून घ्यायचे आहेत। तर मीठ आहे ते एक्स्ट्राचं सगळं खाली गेलेलं आहे। आता शेंगदाणे बघू शकता अगदी गरम आहेत, तर हात अजिबात लावू नका, मला इथं चटका लागलेला आहे। तर हे शेंगदाणेही आपण या चिवड्यावरती काढून घेऊयात। तर जसं जसं भाजत जाईल तसं तसं या चिवड्यावरतीच आपण काढून घेणार आहोत पोह्यांवरती।
नंतर पातळ काप जे खोबऱ्याचे केले होते आपण, इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे तुम्ही थोडा वेळ उन्हामध्येही ठेवू शकता, म्हणजे मग ते पटकन भाजलं जातं आणि त्याच्यातलं मॉइश्चर आहे तेही कमी होतं. तर खोबरंही 1-2 मिनटामध्ये छान असं गोल्डन रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आता हेही आपण काढून घेऊयात आणि चाळून घेऊयात. आता हेही त्या भाजलेल्या पोह्यांवरतीच काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी छान असा गोल्डन रंग आलेला आहे इथं खोबऱ्याला. तर शक्यतो जे जिन्नस आहेत त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघेपर्यंत छान असं याला भाजून घ्यायचं आहे. तर डाळे जे आहेत तेही आपण इथं भाजून घेऊयात. तर डाळे आधीच भाजलेले असतात तरीही थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे, एकदम हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मिठामध्ये, म्हणजे मग त्यांनाही चव छान येते. आता हेही आपण काढून घेऊयात आणि छान असे चाळून घेतलेले आहेत मी. तर आता हेही त्याच जो पोहे आहेत त्याच्यावरती आपण काढून घेतलेत. आता काजूचे मी 2-2 भाग करून घेतलेले आहेत. तर तेही छान भाजून घ्यायचे आहेत. काजू अगदी गोल्डन रंग येईपर्यंत, छान गुलाबी रंग येतो त्याला, तोपर्यंत भाजायचे, म्हणजे मग छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला खूप छान लागतात. तर तुम्ही इथं बघू शकता काजूचा रंगही बदललेला आहे. आता तेही काढून घेऊयात. तर इथं जे जे जिन्नस मी वापरलेले आहेत ते सगळे अतिशय पौष्टिक आहेत. त्यांच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म खूप आहेत, त्यामुळे हा चिवडा खूप पौष्टिक होतो. आता याच्यानंतर आपण बदामही छान असे मिठामध्ये भाजून घेऊयात. तर मिठामध्ये भाजल्यानंतर यांना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि साल जे आहे ते तडकेपर्यंत भाजायचं, म्हणजे शेंगदाणे जसे आपण भाजतो तसेच भाजून घ्यायचे. आता हेही आपण काढून घेतलेले आहेत. याच्यानंतर सनफ्लावर सीड्स आहेत तेही भाजून घेऊयात. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि हे साधारणपणे 10 ते 12 सेकंदामध्ये अगदी छान असे भाजले जातात. पटकन काढून घ्यायचे आणि पोह्यांवरती ओतून द्यायचे याला. तर याच्यानंतर आपण पंपकिन सीड्स पण भाजून घेतोय. तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं, ज्याच्यामुळं आपली इम्युनिटी बूस्ट होते. तर मी इथं जे काही वापरलं आहे ते सगळ्या गोष्टी अगदी पौष्टिक अशा आहेत. तर याच्यानंतर कढीपत्ता आहे. कढीपत्ता मी धुवून असा सुकवून घेतलेला आहे. तोही छान असा मिठामध्ये भाजून घ्यायचा, म्हणजे मग छान क्रिस्पी होतो आणि त्याच्यातलं मॉइश्चर कमी होतं. तर कढीपत्ता किंवा हिरवी मिरची आहे त्याच्यामुळं चिवडा मऊ पडू शकतो. तर त्याच्यातलं जे मॉइश्चर कंटेंट आहे किंवा त्याच्यातला जो ओलावा आहे तो पूर्ण निघेपर्यंत याला छान असं मिठामध्ये परतून घ्यायचं. तर हिरवी मिरची जी आहे ती बारीक कट करून मी उन्हामध्ये थोडीशी सुकवून घेतली आहे, म्हणजे मग त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि ती छान भाजली जाते. पूर्ण अशी सफेद होईपर्यंत छान भाजून घ्यायची आणि मग चाळून नंतर चिवड्यावरती घालायची, म्हणजे मग काय होतं हिरवी मिरचीमुळं बऱ्याचदा चिवडा मऊ पडू शकतो, तर ते होत नाही इथं. तर छान अशी क्रिस्प करून घेतली आहे मी तिला. आता चाळून ही आपण छान अशी त्या पोह्यांवरती घालून घेतलेली आहे. तर इथं आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. आता हे जे उरलेलं मीठ आहे ते थंड करून बरणीमध्ये भरून ठेवायचं. हे तुम्ही केक बेक करतानाही वापरू शकता, खाली कढईमध्ये किंवा कुकरमध्ये. आता चिवडाचे सगळे जिन्नस छान भाजून झालेत. आता त्याच्यासाठीचा मसाला बनवूयात. तर मसाल्यासाठी मी इथं घेतलेला आहे 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा मिरपूड घालायची आहे. तर ही ऑप्शनल आहे, तुम्ही ही स्किप पण करू शकता. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा चमचा रॉक सॉल्ट. तर मीठ थोडं बघत बघतच घालायचं. नंतर याच्यामध्ये आपण घातलेली आहे पिठी साखर. पिठी साखर मी थोडीशी जास्त घातली आहे, तर तुम्ही कमीही घालू शकता. त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड घातलं आहे मी पाव चमचा. ह्याच्यामुळे चिवड्याला छान अशी चव येते. तर सायट्रिक ॲसिडऐवजी तुम्ही इथं चाट मसालाही वापरू शकता. हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आहे. आता इथं छान सगळं मिक्स झालं आहे एकत्र जिन्नस, त्यामुळं हा मसाला आपला इथं तयार झालेला आहे चिवड्याचा. आता हा आपण याच्यावरती घालून घेऊयात. तर हा सगळा मसाला छान असा चिवड्यावरती घालून घ्यायचा. तर सायट्रिक ॲसिड नंतर मिरपूड यामुळे टेस्ट छान येते, थोडीशी आंबट गोड तिखट चव अगदी सुंदर लागते चिवड्याला. आता हे सगळं हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही, तरीही हा चिवडा चवीला एकदम छान होतो आणि तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे आणि तुम्ही बिंदास दिवाळीमध्ये हा चिवडा खाऊ शकता. आणि दिवाळीमध्येच काय इतर वेळीही इव्हिनिंग स्नॅक म्हणून तुम्ही लहान मोठे सर्वांसाठी हा चिवडा अगदी पौष्टिक आहे. तर इव्हिनिंग स्नॅक म्हणूनही तुम्ही हा चिवडा वापरू शकता.
तर इथं आपला डाएट चिवडा तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि जरूर हा चिवडा करून बघा। अतिशय पौष्टिक आहे। याच्यामध्ये जे जे जिन्नस वापरलेले आहेत त्याच्यामध्ये पौष्टिक गुणधर्म अगदी भरपूर प्रमाणात आहेत। त्यामुळं हा चिवडा लहान मोठे सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी जरूर शेअर करा। तसंच डाएट चिवड्याची दुसरी रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तीही नक्की पहा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।